नुकताच एम-पी-एस-सीची प्रिलिम्स म्हणजे पूर्वपरीक्षा झाली आहे. आता ऑक्टोबरमध्ये एम-पी-एस-सी मुख्य परीक्षा म्हणजे मेन्सची परीक्षा घेणार आहे. तर आज मी एम-पी-एस-सीचे जे मागच्या वर्षी जे प्रश्न विचारले होते, ते ॲनलाईज केले आणि त्यात मला असं जाणवलं की एम-पी-एस-सीची जे पॅटर्न आहे, तो हुबेहूब यू-पी-एस-सीसारखाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एम-पी-एस-सीने जे प्रश्न विचारले, ते खूप कठीण नव्हते. ते स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते. ज्या पण ॲस्पिरंटला बेसिक ज्ञान आहे एम-पी-एस-सीच्या सिलॅबसचं, त्यांच्यासाठी तो पेपर सोपा होता. यात खूप काही अवघड नव्हतं. जसं यू-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये थोडासा अवघड असतो, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला जास्त विचार करावा लागतो. एम-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये असं जाणवलं, की सरळ-सरळच त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आणि त्यासाठी त्यांनी उत्तर द्यायला लावले. मित्रांनो, यावर्षीसुद्धा एम-पी-एस-सी मुख्य परीक्षा घेणार आहे. तुम्हाला जर तुमचा स्कोर वाढवायचा असेल, तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा जो सिलेबस आहे, तो पूर्ण वाचून घ्या आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्ही एकतर नोट्स बनवा किंवा तुमचा जो पण सोर्स असेल अभ्यास करायचा, त्यामध्ये सुद्धा मग तुम्ही हायलाइट करून, अंडरलाईन करून त्याचा अभ्यास करू शकता. मित्रांनो, असं जर केलं, तर तुम्हाला परीक्षेमध्ये जी माहिती आहे, ती आठवायला वेळ लागणार नाही. ती लगेच आठवून तुम्ही ते लिहू शकता. पण त्यासाठी पण तुम्हाला लिहायची सवय असली पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करणे पण तितकेच महत्त्वाचे आहे. बघा 3-4 महिने बाकी आहे अजून मेन्सला. तुम्ही आतापासूनच जर व्यवस्थित विचार करून आणि प्लॅनिंग करून जर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली, तर ऑक्टोबरमध्ये जेव्हा तुम्ही एम-पी-एस-सीची मुख्य परीक्षा लिहाल, तर तुम्हाला ती अवघड जाणार नाही. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल आणि प्रॅक्टिस करता-करता तुम्हाला हे सुद्धा जमलं पाहिजे, की तुमचे उत्तर लिहायला कसे पाहिजे. म्हणजे प्रश्नांची डिमांड काय आहे, त्यामध्ये कंटेंट कसा असला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही कसं प्रेझेंट कराल तुम्हाला. कारण की प्रेझेंटेशनचे मार्क्स खूप असतात मेन्सच्या परीक्षेमध्ये. ते यू-पी-एस-सी असो किंवा एम-पी-एस-सी असो. कंटेंट आणि प्रेझेंटेशन जर 2 व्यवस्थित असेल, तर तुम्ही व्यवस्थितपणे जास्त मार्क्स मिळवू शकता. मित्रांनो, यासाठी तुम्हाला सोर्सेस जे आहेत, जे सोर्सेस तुम्ही सध्या वापरत असाल, ते सुद्धा जे कुठले पण कोचिंग क्लासचे असतील किंवा पुस्तकं असतील किंवा मॅगझिन्स असतील, ते तुम्ही वाचू शकता. सोबतच तुम्ही करंट अफेअर्सचे सोर्स वापरा. करंट अफेअर्समध्ये मग अ, बऱ्याचशा अशा कोचिंग क्लासेस आहेत, की त्यांचे करंट अफेअर्सचे मॅगझिन मार्केटमध्ये उपलब्ध असतात. तुम्ही ते वापरू शकता आणि जो सुद्धा न्यूजपेपर आहे रोजचा, जर तुम्ही इंग्लिश माध्यमातून करत असाल, तर हिंदू आणि इंडियन एक्सप्रेससारखे आहे. मराठी माध्यमासाठी लोकसत्ता आहे. हे न्यूजपेपर तुम्ही रेग्युलरली वाचा. यातून तुम्हाला काय घडामोडी होत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे तो GS-1चा विषय असो, GS-2चा असो, 3चा असो अथवा इथिक्सचा असो, याबद्दल तुम्हाला इत्थंभूत अशी माहिती भेटेल ह्या 3-4 महिन्यांमध्ये आणि तुम्ही ती माहिती तुमच्या परीक्षेच्या उत्तरांमध्ये लिहू शकाल. जेणेकरून तुम्हाला व्हॅल्युएशन मिळेल आणि तुमचे मार्क्स वाढतील. तर मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टी करा आणि ह्या गोष्टी काहीच अवघड नाही आहे. 4 महिन्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही सहजतेने करू शकता आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल, तर तुमचा कॉन्फिडन्स साहजिकच आहे वाढलेला राहील. तुम्हाला माहिती असेल, की जे तुमचं नॉलेज आहे, ते कसं तुम्ही रिप्रेझेंट करू शकता तुमच्या उत्तरांमध्ये जेव्हा परीक्षा असेल तेव्हा आणि साहजिकच तुमचे इथे मार्क्स वाढतील. तर मित्रांनो, हाच मला संदेश द्यायचा होता एम-पी-एस-सीच्या परीक्षेसाठी. जे सुद्धा मुलं तयारी करत आहेत, त्यांनी आतापासूनच तयारीला लागून जावं मेन्सच्या. कारण की 4 महिने जरी असले, तरी 4 महिने यायला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्ही आता लवकरात लवकर तयारी करा आणि बेसिक ज्या पण डिटेल्स आहेत, याचा तुमचा एक फाउंडेशन तुम्ही पक्का करा, तुमचा पाया मजबूत करा आणि सोबतच जे पण करंट इव्हेंटच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही करा. सोबतच अजून एक सांगायचं आहे मला, की जेव्हा तुम्ही उत्तरं लिहाल, तेव्हा तुमच्याकडे असे काही एक्झाम्पल असले पाहिजे, ज्या एक्झाम्पलमध्ये गव्हर्नमेंटचं किंवा अन्य कोणत्या प्रतिष्ठित अशा संस्थेचं त्याला लेजिटिमसी किंवा त्याला बॅकिंग असलं पाहिजे. उदाहरण म्हणजे की पार्लमेंटने पास केलेले बिल्स असो, सुप्रीम कोर्टचे काही ऑर्डर असतील ते असो किंवा जजमेंट असतील किंवा गव्हर्नमेंट
नियमितपणे काही ना काही कमिटी स्थापित करत असतात वेगवेगळ्या विषयांवर, किंवा लॉ कमिशनसारख्या ज्या संस्था आहेत त्यांचे रिपोर्ट असो, किंवा अन्य कुठलीही जर एखादी प्रायव्हेट संस्था असेल किंवा कोऑपरेटिव्ह संस्था, जसं अमूल झालं, यांचा काही रिपोर्ट वगैरे असेल किंवा यांची काही केस स्टडी वगैरे असेल, तुम्ही त्या गोष्टींचा तुमच्या उत्तरांमध्ये कोट करू शकता. आणि सोबतच इथिक्ससारखे विषय असो किंवा जी-एसमध्ये सोसायटी असो किंवा सोशल जस्टिस असो, यासारख्या विषयांमध्ये तुम्ही जर एक्झाम्पल तुमच्याकडे असतील तर खूपच चांगलं राहील. तुम्ही एक्झाम्पलचा सुद्धा वापर करू शकता. तर मित्रांनो, ह्या तुम्हाला काही बेसिकच गोष्टी करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला MPSCमध्ये जास्तीत जास्त स्कोर करता येईल आणि तुमच्या उत्तराची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह करता येईल. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ ऐकल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल. ऑल द बेस्ट तुम्हाला परीक्षेसाठी.